पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये आता पहाटे पहाटे वासुदेवाची प्रचाराची गीतं ऐकायला मिळत आहेत. हातात चिपळ्या, टाळ आणि डोक्यावर मोरपंख या वेशातला वासुदेव यावेळी मात्र दानात मतं मागतोय. आमच्या आठवणी म्हणजे लहानपणी आम्ही वासुदेव बघितलेला आहे. गाव जागृती करीत सकाळीच उठून यायचा. ते आता ही जनजागृती याने होईल असं वाटतं. नवीन प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे, त्याबद्दल एक विशेष वाटतंय. आम्हाला पण अचानक वाटलं की बाबा हे लोक का असं एकदम एवढी कसे का आले, हा विषय पडला. अजिबात अपेक्षित नव्हतं. आम्हाला तर वाटलं वासुदेवच आला म्हणून आम्ही म्हणजे मुलगी झोपलीत तिला उठवून घेऊन आलो. प्रचाराच्या या आगळ्या वेगळ्या फंड्यामुळे का होईना पण शहरी भागात हरवत चाललेली वासुदेवाची संस्कृती पुन्हा एकदा जोपासली जाते. वासुदेवी संस्कृती जपण्यासाठी या प्रचाराचा एक मुद्दा घेतलेला आहे. एक संस्कृती जपण्याचा एक संधी मला भेटते, त्याच्यातच आनंद वाटतो. निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं तरी उमेदवारांना वासुदेवाची गरज भासू लागली आहे, पण त्यामुळे वासुदेवांनाही रोजगाराची संधी प्राप्त झाल्याचा आनंद आहे. जे आपणाशी ठावे ते लोकांशी सांगावे, सहानुभूतीकडे एक सकल जन, म्हणजे अशा पद्धतीनं हे बाळासाहेबांचं आणि चांगल्या कामासाठी आम्ही हा प्रचार करतो. वासुदेवाचा प्रचाराचा हा वेगळा फंडा मतदारांच्या लक्षात राहतोय हे खरं, पण याचा त्याच्या मतांवर किती परिणाम होईल हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड.